सुरुवातीला स्टोरी थोडी किचकट वाटेल, पण एकदा मी ही एफआयआर वाचायला सुरुवात केली की तुमच्या डोक्यामध्ये नावं, घटनाक्रम आणि प्रसंग या तिन्ही गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. थेट गोष्टीला सुरुवात करू. त्याचं कारण असं आहे की जळगाववरून पुण्यामध्ये राहायला आलेली एक महिला जी प्रेमात पडते, त्यानंतर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागते, नंतर त्या दोघांचं ब्रेकअप होतं, त्यानंतर ती आणखी एकाशी लग्न करते, त्याच्यासोबत घटस्फोट होतो आणि मग आधीचा जो बॉयफ्रेंड असतो लिव्ह इन मधला, ते दोघं पुन्हा एकदा संपर्कात येतात आणि तिथून एकदा परत पूर्वी तुटलेल्या नात्याला सुरुवात केल्यानंतर अशा एक एक ड्रॅमॅटिक गोष्टी घडतात की अगदी बिअरच्या बिझनेस पासून ते लोन पर्यंत, की शेवटी 18 लाखांना सोना लागतो. पुण्यातल्या एका चांगल्या एरियामध्ये घडलेले सगळं प्रकरण ज्यावेळी मी एफआयआर वाचायला घेतली त्यावेळी डोक्यात मुंग्या आल्या. कारण नातेसंबंधांमध्ये झालेले बदल आणि एक एक गोष्ट जशी पुढे जाते आयुष्यामध्ये, तसे किती फ्लक्च्युएशन्स असतात इमोशन्समध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एफआयआर मधून क्लिअर होतील. थेट ज्या महिलेसोबत हे सगळं झालं, जी महिला या सगळ्याच्या प्रक्रियेचा भाग आहे, तिने लिहिली एफआयआर. तिचं नाव मला रिव्हील नाही करता येणार, पण तिने काय लिहिलंय हे डायरेक्ट सुरू करू. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जळगावमध्ये ही शिक्षण घेत होती. त्यावेळी तिची एका मुलासोबत ओळख झाली. त्याचं नाव आपण रोहित असं ठेवून देऊ. ह्या रोहित सोबत त्यांची ओळख झाली. ती झाल्यानंतर मग त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटायचो, हॉटेलमध्ये वगैरे सोबत जायचो. हे सगळं करत असताना दोघांमध्ये संमतीने संबंध प्रस्थापित झाले. जळगावमधलं आम्ही सगळं शिक्षण पूर्ण केलं. हे सगळं झालं आणि मग पुढच्या शिक्षणासाठी मी माझं त्याच्यासोबत पुण्याला आली. आता पुण्याला जेव्हा राहायला गेले त्यावेळी मधून मधून मी मूळ गावी जायची, त्याला भेटायची वगैरे. त्यावेळी त्याने माझा विश्वास संपादन केलेला होता. आणि मग कॉलेजच्या शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा आमचं विकेंडला वगैरे मी जायची, की सुट्टी असेल तशी जायची, तेव्हा आमचं बोलणं वगैरे सगळं व्हायचं. पण मी इथे शहरात राहते याच्यावर तो मात्र माझ्यावर वारंवार संशय घ्यायचा आणि त्याला असं वाटायचं की मी माझी कोणत्या आणखी कोणासोबत तरी अफेअर चालू आहे का वगैरे, असं तो मला प्रश्न विचारायचा. आणि मला मारहाण वगैरे पण त्याने याच्या आधी केलेली आहे. मग ती म्हणते की वारंवार संशय वगैरे घ्यायचा, त्यानंतर आमच्यातच ते सगळं फाटू लागलं. ते काय आमचं जमलं नाही. मग आमच्यात पटत नव्हतं, त्यामुळे आम्ही दोघांचं आमचं ब्रेकअप झालं. आणि जेव्हा आम्ही इथे सोबत एकमेकांसोबत राहायचो तर ते पण त्यानंतर बंदच झालं. नंतरच्या काळामध्ये आधी ती तिकडे जायची, नंतर तो पण काही दिवस इकडे राहायला येत होता. हे सगळं बंद झालं आणि त्यानंतर मी दुसरीकडे एका ठिकाणी कामाला लागले. 2023 मध्ये माझं एका व्यक्तीसोबत लग्न झालं. आता ज्या व्यक्तीसोबत लग्न झालं, हे लग्न सगळं झाल्यानंतर सुद्धा मला जो आधीचा होता त्याचं नाव रोहित असं ठेवलेलं आहे. सो तो रोहित जो होता तो मला वारंवार फोन करून पैसे मागायचा आणि पैसे नाही दिले तर मग माझे फोटो हे माझ्या नवऱ्याला वगैरे दाखवेल असं करून तो दमदाटी करायचा, ब्लॅकमेल वगैरे मला करायचा. पण त्यानंतर काही वर्षात असं झालं की माझं ज्याच्यासोबत लग्न आलं त्यासोबत माझं पटेन असं झालं. आमचं दोघांचं पटत नव्हतं आणि त्यामुळे कालांतराने आम्ही 2025 मध्ये आधीच आम्ही लगेच दोघं वेगळं झालो. आणि मग त्यानंतर असं झालं की आमच्यामध्ये घटस्फोट पण झाला. आता घटस्फोट झाल्यानंतर जो रोहित होता तो पण पुण्यातच होता. त्यामुळे मग झालं असं की आम्ही दोघं परत भेटू वगैरे लागलो आणि त्यानंतर तो माझ्याकडे राहायला आला आणि मग आम्ही लिव्ह इन मध्ये दोघं जण राहत होतो. आता आम्ही दोघं लिव्ह इन मध्ये राहत असताना त्याने काय केलं, त्याने माझा विश्वास संपादन केला आणि त्याला बिअर शॉपीचा बिझनेस सुरू करायचा आहे त्याने मला सांगितलं. आता यासाठी पैशांची गरज आहे म्हणाला. आता पैशांची गरज असल्यामुळे तो म्हटला की माझे पैसे इकडे तिकडे अडकलेत, तर माझा सिबिल स्कोर पण काही नीट नाहीये, तर मला त्यामुळे लोन अप्लाय केलं तरी पण ते रिजेक्ट होत आहेत. तर असंही आपण दोघं सोबत राहणार आहोत, पुढे जाऊन आपण हा बिअर शॉपीचा बिझनेस वगैरे जो काय आहे तो पुढे नेऊ, पैसे वगैरे कमवू. तर त्याने सांगितलं की बाई तू लोन काढ. आता हिला जॉब होता, सिक्युअर नोकरी होती, त्यामुळे मग हिच्या नावावरती लोन निघणार होतं. मग झालं असं की हे दोघं बँकेत गेले, हिचे सगळे कागदपत्र सबमिट झाले आणि तिच्या नावावरती जवळपास ह्या सगळ्यामध्ये तिच्या नावावरती पर्सनल लोन 18 लाख रुपयांचं हे पर्सनल लोन मंजूर केलं. पैसे डिस्बर्स झाले. डिस्बर्स झाल्यानंतर पैसे त्या कोण रोहित ज्याचं नाव आपण ठेवलंय त्या रोहितच्या नावावरती ट्रान्सफर झाले. आता हे सगळं करत असताना तिचं असं म्हणणं आहे की त्याने तिच्या हातातील 3 ग्रॅमच्या वजनाची सोन्याची अंगठी सुद्धा गहाण ठेवून त्याच्याकडून पैसे घेतलेले होते. त्यानंतर तिच्या नावावरती काढलेल्या पर्सनल लोनचे हफ्ते अर्थात तो भरणार होता, हीच तर कमिटमेंट होती. पण नंतर असं दिसलं की या सगळ्यामध्ये त्याने हफ्ते भरणं बंद केलं आणि बंद केल्यानंतर मी त्याला विचारलं तर तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, मी पैसे देऊ शकत नाही, तुला काय करायचं ते कर. आणि तिला नंतर मारण्याची धमकी देऊ लागला असती सांगते.
मग नंतर तो असं म्हटलाय की तुझे फोटो, तुझे व्हिडिओज वगैरे जे काय आपले हे पण मी सगळे व्हायरल करीन. आणि हे सगळं करून तो गडी गेला पुण्यातून जळगावला निघून. आता तो गेल्यानंतर मग तिने विचारलं की अरे बाबा, तिची नोकरी इथे होती. मग ती म्हटली की बाबा लोनचे हफ्ते भरायसाठी तिला फोन येऊ लागले. काही हफ्ते तिने भरले सुद्धा, प्रयत्न केला. मग बँकाचे जेव्हा फोन येऊ लागले तेव्हा ती ह्याला फोन करायची, तर ह्याने हिचे फोन घेणं आणि त्याला रिप्लाय करणंच बंद करून टाकलं, तिला ब्लॉकही करून टाकलं. आणि त्यानंतर तो आतापर्यंत पुण्यातही नाही आला. आणि त्यामुळे मग तिचं असं म्हणणं आहे की त्या जो कोण आपण त्याचं नाव रोहित ठेवलेलं आहे त्याने विश्वास संपादन करून माझी आर्थिक फसवणूक केली. मला निदर्शनास आलं. जरी आम्ही आधी रिलेशनशिप होतो की आम्ही सोबत राहायचो, नंतरच्या काळात माझ्या घटस्फोटानंतर पण आम्ही सगळं राहायचो, पण त्याने 18 लाख रुपयांची माझी फसवणूक केली आहे. आणि मला पर्सनल लोन घ्यायला लावलं आणि पर्सनल लोनचे पैसे त्याने घेतले. आणि त्यानंतर ही जी महिला आहे यातली पीडित, या महिलेला जवळपास 18 लाखांचा जुना बसलाच, पण ती पण तिची अंगठी पण गेली. बिअर शॉपी कुठे काय तिला आता माहित नाही. आणि मुद्दा असा आहे, ज्याने कुणी हे सगळं केलं, जो तिचा आधीचा प्रियकर, नंतर तिचा घटस्फोट झाला नवऱ्यासोबत एका, आणि त्यानंतर परत हे दोघं सोबत लिव्ह इन मध्ये राहू लागले. ह्या जळगावला जे निघून गेल्या ते गेलाच आहेत. आता पोलीस आरोपीला शोधतायत. बघू काय होतं पुढे प्रकरणामध्ये. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार थेट, पुण्यावर.